गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण इंट्रोडक्शन टू C++ हा जो आपला चॅप्टर आहे त्याच्यामध्ये आपण ऑपरेटर्स स्टडी केले. बऱ्याच टाईप्सचे ऑपरेटर्स आत्तापर्यंत आपले स्टडी करून झालेले आहेत. आता नेक्स्ट ऑपरेटर जो आज आपण स्टडी करणार आहे तो आहे इन्सर्शन ऑपरेटर. इथं मी राईट डाऊन करते, ऑपरेटर्स इन C++. हा आपला पॉईंट कंटिन्यू आहे. त्याच्यामध्ये नेक्स्ट ऑपरेटर आहे तो आहे इन्सर्शन ऑपरेटर. की ज्याच्यासाठी काय केला जातो, हा सिम्बॉल यूज केला जातो. आता इन्सर्शन ऑपरेटर कुठे यूज केला जातो? आत्तापर्यंत आपण C++शी रिलेटेड बरेचसे प्रोग्राम्स आपण स्टडी केले आणि त्या प्रोग्राममध्ये आपण काय करत होतो तर ह्या इन्सर्शन ऑपरेटरचा यूज करत होतो. कुठं यूज केला आहे तुमच्या लक्षात आहे का? तर हा ऑपरेटर आपण कुठं वापरला आहे आत्तापर्यंत? तर ज्याला आपण Cout हे स्टेटमेंट राईट डाऊन करतो, Cout हॅलो. बघा हा ऑपरेटर जो आहे तो ॲज अ कॉम्बिनेशन ऑपरेटर म्हणून वापरला जातो की ज्याला काय म्हटलं जातं, इन्सर्शन ऑपरेटर. की जो ऑपरेटर आपण Cout सोबत यूज करतो. इथं ह्या ऑपरेटरचं मिनिंग काय आहे तर इन्सर्शन. Coutमध्ये तुम्ही ज्याला ह्या ऑपरेटरचा यूज करता त्याला त्याचं मिनिंग काय असतं तर तुमचं आउटपुट काय केलं जातं, स्क्रीनकडे पुश केलं जातं आणि त्यावेळेला तुम्हाला आउटपुट म्हणून काय दिला जातो तर हॅलो हे तिथं प्रिंट केलं जातं. त्याचसोबत तुम्ही असंही राईट डाऊन केलेलं आहे की Cout ए. आता तुम्हाला त्याच वेळेला मी हे क्लिअर केलेलं आहे की ज्याला तुम्ही Coutमध्ये डबल कोटचा यूज करता आणि एखादा मॅसेज प्रिंट करता त्याला तो मॅसेज आहे असा काय केला जातो तर तुम्हाला आउटपुट म्हणून यूज केला जातो. आणि ज्या वेळेला तुम्हाला एखादा व्हेरिएबलमध्ये स्टोअर असलेली व्हॅल्यू प्रिंट आउट करायची असेल त्याला तिथे डबल कोटचा यूज करायचा नाही आहे, डायरेक्टली त्या व्हेरिएबलचं नेम लिहायचं. आता या दोघांचंही आउटपुट काय येईल बघा, Cout हॅलो. आता हे हॅलो ज्याला तुम्ही राईट डाऊन केलेलं आहे त्याला हॅलो हे डबल कोटमध्ये लिहिलेलं आहे. जे काही तुम्ही Coutमध्ये डबल कोटचा यूज करून लिहिता ते आहे असं काय केलं जातं तुम्हाला आउटपुट म्हणून डिस्प्ले केलं जातं. म्हणजे हा पहिल्या लाईनचा आउटपुट काय येणार आहे तर हॅलो हे त्याचं आउटपुट येणार आहे. आणि सेकंड लाईन जर बघितली तर तिथं फक्त ए लिहिलेलं आहे. डबल कोट यूज केला आहे का हो? नाही आहे यूज केला. म्हणजे तिथं ए प्रिंट होणार आहे का? नाही आहे. तर इथं काय प्रिंट केली जाईल, ए हा व्हेरिएबल जो तुम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि त्याच्यामध्ये जर सपोज 10 ही व्हॅल्यू असेल तर तिथं काय केलं जातं 10 हे प्रिंट आउट केलं जातं. लक्षात आलं तुमच्या की इन्सर्शन ऑपरेटरचं मिनिंग काय आहे तर हे ऑपरेटर तुमच्या स्क्रीनकडे आउटपुट पुश करायचं काम करत असतं आणि ते कुणासोबत वापरलं जातं तर Cout हे कंजंक्शन याच्यासोबत यूज केलं जातं. हे राईट डाऊन करून घ्या. त्याच्याच सारखं दुसरं ऑपरेटर आहे ते आहे एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. की ज्याचं साईन कसं आहे, या ऑपरेटरच्या बरोबर अपोजिट साईन कोणाचं आहे, एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. हे ऑपरेटर अजून आपण यूज केलेलं नाही आहे. इथून पुढं ज्याला आपण प्रोग्रामिंग शिकणार आहोत त्या प्रोग्रामिंगमध्ये आपण या ऑपरेटरचा यूज केला जातो. मग आता हे ऑपरेटर कुठं यूज केलं जातं तर ज्या पद्धतीनं Cout हे एक फंक्शन आहे की जे iostream.h नावाच्या फाईलमध्ये डिफाईन केलेलं आहे की ज्याचं मिनिंग काय आहे हो तर कन्सोल आउटपुट. म्हणजेच तुम्हाला तिथं काय केलं जातं आउटपुट देण्यासाठी Coutचा यूज केला जातो. त्याच पद्धतीनं तुम्हाला जर युजरकडून काही इनपुट घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी C++मध्ये cin हे फंक्शन वापरलं जातं. cin म्हणजे काय तर कन्सोल इनपुट. आत्तापर्यंत जे आपण बेसिक प्रोग्राम स्टडी केले त्याच्यामध्ये आपण व्हेरिएबल्स डिक्लेअर केले, ओके. आणि त्याच्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप काय केली होती हो तर जे काही तुम्ही व्हेरिएबल्स डिक्लेअर केले होते त्या व्हेरिएबलला एक पर्टिक्युलर व्हॅल्यू दिली होती. म्हणजे हा व्हेरिएबल जर मी डिक्लेअर केला असेल तर त्याच्यासाठी एक स्पेसिफिक व्हॅल्यू दिली होती आणि त्या व्हॅल्यूला कन्सिडर करून आपण काय करत होतो ते प्रोग्राम लिहित होतो. तिथं आपल्याला एची व्हॅल्यू चेंज करता येत होती का? नव्हती चेंज करता येत. मग इतर जर तुम्हाला युजर फ्रेंडली प्रोग्राम करायचे असतील तर त्याच्यासाठी तुम्हाला cin वापर करायला हवा. म्हणजे युजर ज्या काही तुम्हाला व्हॅल्यूज देतील त्या व्हॅल्यूजवरती तुम्ही काय
काय करायचं आहे, ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. फॉर एक्झाम्पल आपण ॲव्हरेज फाइंड आउट केलं, तिथं नंबर 1, नंबर 2 आणि नंबर 3 या तिन्हीच्याही व्हॅल्यू आपणच तिथं दिल्या होत्या आणि त्याच्यानुसार त्यानं काय केलं, ॲव्हरेज कॅल्क्युलेट केलं. पण असेही तुम्हाला प्रोग्राम्स लिहायचे आहेत की जिथं तुम्हाला माहीत नाही की युजर्स कोणत्या व्हॅल्यू द्याल, पण तरीही तुमचा प्रोग्राम काय झाला पाहिजे, व्यवस्थित रन झाला पाहिजे आणि त्यांना आउटपुट दिलं पाहिजे. त्यावेळेला काय करावं लागतं, तर युजरकडून तुम्हाला काही इनपुट ॲक्सेप्ट करावं लागतं आणि ते इनपुट ॲक्सेप्ट करण्यासाठी काय केला जातो, CINचा यूज केला जातो आणि त्याच्यासोबत हे एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. आता इनपुट ॲक्सेप्ट केले ओके, पण ते स्टोअर कशात तरी करायला हवं. आपल्याला माहीत आहे की कम्प्युटरच्या मेमरीमध्ये व्हॅल्यू डायरेक्टली स्टोअर केली जाते का, नाही आहे. तर तिथं काय केले जातात, व्हेरिएबलसाठी ब्लॉक अवेलेबल करून दिले जातात आणि त्या व्हेरिएबलच्या ब्लॉकमध्ये काय केली जाते, मेमरी स्टोअर केली जाते. आता इथं ज्यावेळेला तुम्ही CIN राईट डाऊन करताय त्यावेळेला CINमध्ये मग इथं काय लिहिलं जातं, तर व्हेरिएबलचं नाव म्हणजे ज्यावेळेला युजर त्याच्यासाठी व्हॅल्यू देणार आहे ती व्हॅल्यू कोणत्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायची आहे त्याचं काय करावं लागतं, तिथं नेम द्यावं लागतं. ज्या पद्धतीनं तुम्ही लिहित होता की A = 10, ही 10 ही व्हॅल्यू कुणासाठी असाइन केली होती हो, Aसाठी. तसंच इथं आपल्याला काय करावं लागणार आहे, तर CINचा वापर करून युजरकडून काही व्हॅल्यूज इनपुट करून घ्याव्या लागणार आहेत आणि त्या व्हॅल्यू त्या व्हेरिएबलमध्ये काय करावं लागणार आहे, पुटअप करावं लागणार आहे. कारण आपण ज्याला एखादं मॅथमॅटिकल एक्सप्रेशन इथं इव्हॅल्युएट करतो त्याला ते एक्सप्रेशनमध्ये आपण डायरेक्टली व्हॅल्यूज यूज करतो का नाही आहे, तर ते एक्सप्रेशन आपण व्हेरिएबलवरती काय करत असतो, इव्हॅल्युएट करत असतो. म्हणून इथं जी काही युजर व्हॅल्यू देणार आहे ती काय करावी लागणार आहे, त्या व्हेरिएबलमध्ये तुम्हाला पुटअप करावी लागणार आहे. लक्षात आलं तुम्हाला, इन्सर्शन ऑपरेटर आणि एक्स्ट्रॅक्शन ऑपरेटर. आता इथून पुढे जे आपण प्रोग्राम शिकणार आहोत त्या प्रोग्राममध्ये आपण काय करणार आहोत, तर मोस्ट ऑफ टाईम CINचा वापर करणार आहे की जिथं युजर आपल्याला काय देणार आहे, व्हॅल्यूज इनपुट करून देणार आहे. हे ऑपरेटर्स तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके, नेक्स्ट ऑपरेटर आहे थर्ड टाईपचा, तो आहे साईज ऑफ ऑपरेटर. आता हा साईज ऑफ ऑपरेटर कसा वापरला जातो बघा, किंवा कुणासाठी वापरला जातो. आता आपण डेटा टाईप स्टडी केले, त्या डेटा टाईप्समध्ये आपण काय बघितलं, तर प्रत्येक डेटा टाईपला काय केलेले आहे, एक स्पेसिफिक मेमरी अलोकेट केली जाते. म्हणजे ज्याला तुम्ही कॅरेक्टर डेटा टाईपचा एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता त्याला त्याच्यासाठी 1 बाईट एव्हरी मेमरी अलोकेट केली जाते. ज्याला तुम्ही इंटिजर टाईपचा एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करता त्याला त्याच्यासाठी 2 बाईट. हे आपण डेटा टाईपमध्ये शिकलेलो आहोत. तेच आपण इथं काय करू शकतो, तर टॅली करू शकतो. मग इथं साईज ऑफ म्हणजे काय तुम्हाला फाइंड आउट करून दिलं जातं, तर एखादा व्हेरिएबल तुम्ही डिक्लेअर केलेला आहे आणि त्या व्हेरिएबलच्या डेटा टाईपनुसार त्याला किती मेमरी अलोकेट झालेली आहे हे कोण फाइंड आउट करतं, हा साईज ऑफ ऑपरेटर. मग हा ऑपरेटर तुम्ही कुणासोबत वापरू शकता, तर डायरेक्टली तुम्ही व्हेरिएबल जो आहे त्याची साईज फाइंड आउट करू शकता किंवा एखादी तुम्ही त्याला व्हॅल्यू जरी प्रोव्हाइड केली तरी तो काय करत असतो, त्याची साईज काय आहे, मेमरीची साईज ते फाइंड आउट करून देत असतो. त्याच्यासाठी मी एक इथे शॉर्ट प्रोग्राम तुम्हाला राईट डाऊन करून देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. void main cout साईज ऑफ इंट. बघा, मला इंटिजरची जर साईज फाइंड आउट करायची असेल, मी हे पहिल्यांदा डबल कोट लिहिलेलं आहे साईज ऑफ इंट. मी तेच काय करते, परत साईज ऑफ आणि ब्रॅकेटमध्ये मी इंट लिहिते. त्याला इथं काय केली, प्रिंट करून दिली जाईल, तर साईज ऑफ इंटिजर किती आहे ते प्रिंट आउट करून दिली जाईल. त्याच पद्धतीनं मला जर कॅरेक्टरची साईज फाइंड आउट करायची असेल, साईज ऑफ कॅरेक्टर, तर मी कसं राईट डाऊन करणार आहे, साईज ऑफ आणि ब्रॅकेटमध्ये कॅर. त्याला तुम्हाला काय करून दिली जाईल, कॅरेक्टरची साईज फाइंड आउट करून दिली जाईल. या पद्धतीनं तुम्ही कोणताही व्हेरिएबल असेल, आता इथं मी व्हेरिएबल डिक्लेअर केलेत का नाही हो, डायरेक्टली मी काय केलं, तर डेटा टाईपची साईज जी आहे ती फाइंड आउट केलेली आहे. तुम्ही असंही मेन्शन करू शकता, सपोज मी इंट ए
हा व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे आणि हा व्हेरिएबलसाठी किती मेमरी ब्लॉक अवेलेबल झालेला आहे ते मला फाइंड आउट करायचे. मी काय करते, सी आउट साईज ऑफ ए. इथं तुम्हाला ए हा व्हेरिएबल कोणत्या डेटा टाईपचा आहे, इंटिजर टाईपचा आहे. त्यानुसार त्याला अलोकेट केलेली काय केली जाईल, मेमरी तुम्हाला सांगितली जाईल की याच्यासाठी 1 बाईट मेमरी आहे का 2 बाईट मेमरी अलोकेट केली जाते. या पद्धतीनं काय केला जातो, हा साईज ऑफ ऑपरेटरचा यूज केला जातो. बघा हा ऑपरेटरसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. ज्यावेळेला तुम्हाला एखाद्या डेटा टाईपची साईज तुम्हाला मेन्शन केलेली नाही आहे किंवा तुम्हाला माहीत नाही आहे, त्यावेळेला त्या डेटा टाईपसाठी किती मेमरी अवेलेबल करून दिली जाते हे फाइंड आउट करण्यासाठी काय केला जातो, ह्या साईज ऑफ ऑपरेटरचा यूज केला जातो. आता हे जे ऑपरेटर्स आपण शिकलो त्याच पद्धतीनं अजून काही शॉर्ट टर्ममध्ये ऑपरेटर्स आहेत. फॉर एक्झाम्पल कॉमा ऑपरेटर असेल किंवा फुल स्टॉप आपण यूज करतो ते ऑपरेटर्स असतील, डॉट ऑपरेटर्स असतील. या सगळ्या ऑपरेटरचा तुम्हाला एक मी चार्ट प्रोव्हाइड करते. म्हणजे आत्तापर्यंत आपण जे काही ऑपरेटर्स शिकलो ते ऑपरेटर्स आणि त्याचं मिनिंग याच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला चार्ट प्रोव्हाइड केला जाईल. तो चार्ट तुम्ही व्यवस्थित रीड करा. आता आपण सी इनचा यूज करून काही प्रोग्राम स्टडी करणार आहोत. पहिला प्रोग्राम मी राईट डाऊन करते. क्वेश्चन, राईट अ प्रोग्राम इन C++ which accept value from user and print it. बघा प्रोग्राम अगदी सोपा आहे, फक्त आपल्याला इथं सी इनचा वापर करायचा आहे. आत्तापर्यंत जे आपण शिकलो तेच आपल्याला इथं यूज करायचं आहे. आता प्रोग्रामचं स्टेटमेंट बघा काय दिलेलं आहे, राईट अ प्रोग्राम इन C++ विच ॲक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर. आता इथं आपल्याला युजरकडून एखादी व्हॅल्यू ॲक्सेप्ट करायची आहे आणि ती व्हॅल्यू काय आहे ती प्रिंट आउट करायची आहे. आता त्याच्यासाठी आपल्याला इथं सी इन फंक्शनचा वापर करावा लागणार आहे. मी सोर्स कोड इथं राईट डाऊन करते, हॅश include iostream .h hash include conio .h आणि void main. हा फॉर्मॅट मी राईट डाऊन केला. त्याच्यानंतर मला टास्क काय परफॉर्म करायचे तर युजरकडून एक व्हॅल्यू इनपुट करून घ्यायची आहे. आता युजरकडून जर मला व्हॅल्यू इनपुट करून घ्यायची असेल तर ती स्टोअर करण्यासाठी मला एक व्हेरिएबल गरजेचं आहे. मी व्हेरिएबल डिक्लेअर करते. तुम्ही कोणत्याही टाईपचा व्हेरिएबल डिक्लेअर करू शकता. इथं मी व्हेरिएबल डिक्लेअर करते इंटिजर टाईपचा इंट ए. हा मी व्हेरिएबल डिक्लेअर केला की ज्याच्यामध्ये युजर जी याला व्हॅल्यू देणार आहे ती व्हॅल्यू एमध्ये स्टोअर केली जाणार आहे. आता मी पहिला मेसेज देते युजरला की प्लीज इनपुट अ व्हॅल्यू. सी आउटमध्ये पहिला प्लीज गिव व्हॅल्यू फॉर ए. मेसेज बघा मी डबल कोटमध्ये काय दिलेला आहे तर प्लीज गिव व्हॅल्यू फॉर ए. हा मेसेज आहे असा काय केला जाईल, प्रिंट आउट केला जाईल, बिकॉज हा मेसेज आपण काय केलेला आहे डबल कोटमध्ये राईट डाऊन केलेला आहे. आता त्याच्यानंतर तो काहीतरी आपल्याला इनपुट देणार आहे. ते इनपुट स्टोअर करण्यासाठी आपल्याकडे व्हेरिएबल्स गरजेचे आहेत. आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेला आहे ए. मग मी काय करते सी इन ए. जी काही तो इनपुट व्हॅल्यू देईल कीबोर्डच्या आधारे ती व्हॅल्यू कुणामध्ये जाणार आहे, आता एमध्ये जाणार आहे. आता एमध्ये गेल्यानंतर मला ती परत काय सांगितलेली आहे, प्रिंट इट. परत मला ती काय करायची आहे, व्हॅल्यू प्रिंट आउट करायची आहे. प्रिंट आउटसाठी आपल्याकडे फंक्शन आहे सी आउट ए इज इक्वल टू ए. बघा सी आउटमध्ये मी पहिल्यांदा डबल कोटमध्ये ए लिहिलेलं आहे. ए इज इक्वल टू ए. हे ए आहे असं प्रिंट आउट करून दिलं जाईल. त्याच्यानंतर परत या ऑपरेटरचा मी यूज केला आहे आणि ए लिहिलेलं आहे. इथं एमध्ये जी काही युजरनं दिलेली व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू प्रिंट आउट करून दिली जाईल. प्रोग्राम फिनिश गेट CH कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता याचा आउटपुट काय असणार आहे ते आपण ऑब्झर्व करूया. आउटपुटमध्ये
प्रत्येक प्रोग्राम ज्या आला तुम्ही राईट डाऊन करता त्याला त्याचं आउटपुट ही तुम्हाला तिथं प्रेडिक्ट करता आलं पाहिजे, कारण ह्या सोर्स कोडवरून तुमचं आउटपुट काय असणार हे तुम्हाला समजायला हवं. आता आउटपुटमध्ये पहिली लाईन काय प्रिंट होणार आहे हो, तर सी आउटमध्ये जे मी स्टेटमेंट दिलेलं आहे ती माझी पहिली लाईन प्रिंट आउट होणार आहे. प्लीज गिव्ह व्हॅल्यू फॉर ए. व्हॅल्यू फॉर ए. आता इथं तुम्हाला कीबोर्डचे ज्या वेळेला असा मॅसेज तुम्हाला स्क्रीनवरती डिस्प्ले होईल त्यावेळेला तुम्हाला तिथं काय करायचे आहे, कोणतीही एक व्हॅल्यू तिथं काय करायची आहे, एंटर करायची आहे. तुम्ही कीबोर्डवरची कोणतीही व्हॅल्यू तिथं एंटर करू शकता. असं नाही की मी इथं जी व्हॅल्यू दिलेली आहे तेच तुम्ही एंटर करायला पाहिजे. इथं तुम्हाला कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही आहे, तुम्ही कोणतीही इंटिजर व्हॅल्यू इथं पुट डाऊन करू शकता. एखाद्याला वाटलं की मला एसाठी 20 व्हॅल्यू द्यावी, त्यानं ते 20 तिथं प्रेस करावं. एखाद्याला वाटलं की मला 35 ही व्हॅल्यू द्यायची, ओके तुम्ही 35 तिथं प्रेस करा, ॲटोमॅटिक ती 35 व्हॅल्यू त्याला जाईल. इथं मी एसाठी जी व्हॅल्यू असाइन करते ती व्हॅल्यू असाइन करते 36. ओके बघा, पहिल्यांदा तुम्हाला स्क्रीनवरती जो मॅसेज येणार आहे तो काय येणार आहे, प्लीज गिव्ह व्हॅल्यू फॉर ए. हा मॅसेज ज्यावेळेला डिस्प्ले केला जाईल त्यावेळेला तुमचं काम काय असणार आहे, तर तिथं कोणती तरी एक व्हॅल्यू काय करायची आहे, एंटर करायची आहे. ती व्हॅल्यू एंटर केल्यानंतर मग तुम्हाला ॲटोमॅटिक हा मॅसेज येणार आहे, ए इज इक्वल टू 36. बघा खूप इझी आहे. फक्त आपण आत्तापर्यंत जे प्रोग्रामिंग शिकलेलो आहोत त्याच्या एक स्टेप आपल्याला आता काय करायचं आहे, पुढं जायचं आहे की जिथं तुम्ही युजरकडून व्हॅल्यू घेणार आहात. इथं जर प्रोग्राम तुम्ही केअरफुली बघितला तर इथं कुठेही आपण व्हॅल्यू सांगितली का की एची व्हॅल्यू किती असणार आहे, नो. ती व्हॅल्यू कधी एंटर केली जाणार आहे, तर ज्याला तुम्ही हा प्रोग्राम रन कराल आणि रन टाईमला तुम्हाला हवी ती व्हॅल्यू तुम्ही तिथं एसाठी देऊ शकता आणि जी काही तुम्ही एसाठी व्हॅल्यू देणार आहात ती व्हॅल्यू इथं काय करून दिली जाईल, तुम्हाला प्रिंट आउट करून दिली जाईल. हा प्रोग्राम तुम्ही तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. असे सिंपल प्रोग्रामच आपण काय करणार आहोत, स्टडी करणार आहोत की जेणेकरून प्रोग्रामिंग तुम्हाला इझी वाटेल. ओके, आता आपण असाच एक प्रोग्राम अजून बघूया. राईट अ प्रोग्राम इन C++ विच ॲक्सेप्ट व्हॅल्यू फ्रॉम युजर अँड फाइंड its square. आता इथं आपल्याला काय सांगितलेलं आहे, तर युजरकडून एक व्हॅल्यू इनपुट करून घ्यायची आहे आणि त्या व्हॅल्यूचा काय फाइंड आउट करायचा आहे, नंतर स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. आपण सेमिस्टरमध्येही तुम्हाला हा क्वेश्चन विचारला होता, पण तिथं आपण काय सांगितलं होतं, तर एक क्यूब तुम्हाला फाइंड आउट करायचा होता आणि त्या क्यूबसाठी जी व्हॅल्यू तुम्हाला दिली जाणार आहे ती तिथं तुम्ही डायरेक्टली असाइन करू शकता. आता इथं सुद्धा हा प्रोग्राम जो आहे याच्यामध्ये थोडंसंच तुम्हाला चेंज करावा लागणार आहे आणि तो चेंज कुठं असणार आहे बघा, तर इथंच फक्त तुम्हाला चेंज करावं लागणार आहे. आता एखाद्या व्हॅल्यूचा जर तुम्हाला स्क्वेअर फाइंड आउट करायचं असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय करावं लागणार आहे, एक व्हेरिएबल डिक्लेअर करायला लागणार आहे आणि त्याच्यामध्ये ती व्हॅल्यू स्टोअर करावी लागणार आहे. अजून एक व्हेरिएबल तुम्हाला लागणार आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही त्याचा स्क्वेअर जो झालेला आहे तो स्क्वेअर स्टोअर करू शकता. इथं मी 2 व्हेरिएबल डिक्लेअर करते, एक आहे ए आणि दुसरा आहे SQ. ए हा व्हेरिएबलमध्ये व्हॅल्यू असणार आहे आणि SQ हा जो व्हेरिएबल आहे की ज्याच्यामध्ये तुम्ही काय स्टोअर करणार आहात, त्या नंबरचा स्क्वेअर जो आहे तो स्टोअर करणार आहात. आता इथं तेच स्टेटमेंट आपण ठेवा, प्लीज गिव्ह व्हॅल्यू फॉर ए. ज्या नंबरचा तुम्हाला स्क्वेअर फाइंड आउट करायचं आहे त्याच्यासाठी व्हॅल्यू इनपुट करून घ्या आणि सी इन करून ती व्हॅल्यू कशामध्ये ठेवली मी, ए ह्या व्हेरिएबलमध्ये. आता मला व्हॅल्यू मिळालेली आहे, आता मला काय फाइंड आउट करायचं आहे, तर त्या नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे. आता तो स्क्वेअर फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे फॉर्म्युला काय आहे हो, तर स्क्वेअर इज इक्वल टू नंबर मल्टिप्लाय बाय दॅट नंबर. त्याच नंबरला जर त्याच नंबरने तुम्ही मल्टिप्लाय केलं तर तिथं तुम्हाला काय मिळतो, स्क्वेअर मिळतो. मग SQ इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय ए. जे काही कॅल्क्युलेशन होईल ते कॅल्क्युलेशन कुणामध्ये स्टोअर केलं जाईल, ह्या SQमध्ये. त्याच्यानंतर मी हे स्क्वेअर प्रिंट आउट करते, सी आउट स्क्वेअर ऑफ ए इज इक्वल टू SQ की जो SQमध्ये स्टोअर आहे, गेट CH
आणि कंप्लीट. आता बघा, पहिल्या स्टेपमध्ये तुमची काय केलेली आहे, एसाठी व्हॅल्यू इनपुट करून घेतलेली आहे, ती एमध्ये जाणार आहे. दुसऱ्या स्टेपमध्ये आपण काय करतो तर स्क्वेअरशी रिलेटेड फॉर्म्युला लिहितो आहे, एस क्यू इज इक्वल टू ए मल्टिप्लाय बाय ए. इथं स्क्वेअरचं कॅल्क्युलेशन केलं जाईल किंवा त्या ए हा नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करून दिला जाईल आणि तो एस क्यूमध्ये स्टोअर केला जाईल. इथं आपण कुणाचा स्क्वेअर फाइंड आउट करायचं हे सांगितलं आहे का नाही आहे. इथं तुम्ही कुणाचाही स्क्वेअर आता फाइंड आउट करू शकता. एखाद्याला वाटलं की मला 36चा स्क्वेअर माहीत नाही आहे, मला तो फाइंड आउट करायचा आहे, इट्स ओके, तुम्ही याच्यामधून 36चा स्क्वेअर फाइंड आउट करता. आता ज्यावेळेला तुम्ही सी इन हे फंक्शन न वापरताही आपण प्रोग्राम लिहिले, पण तिथं तुम्हाला एका वेळेला तुम्ही एकाच नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करू शकत होता. जर तुम्हाला सेकंड नंबर कुठला हवा असेल तर तुम्हाला त्या प्रोग्राममध्ये चेंज करावा लागतो. आणि युजर फ्रेंडली प्रोग्राम्स कधी तयार होतात तर ज्या वेळेला तुमचा प्रोग्राम कोड जो आहे तो प्रत्येक कंडिशनसाठी काय झाला पाहिजे, सूट झाला पाहिजे. बरोबर आहे. आपण अल्गोरिदम ज्याला राईट डाऊन केला त्याला अल्गोरिदम म्हणजे त्याची एक कॅरेक्टरिस्टिक होती बघा, की ज्याला तुम्ही अल्गोरिदमच्या स्टेप्स राईट डाऊन करता त्याला त्या प्रत्येक सिच्युएशनसाठी काय असल्या पाहिजेत, क्लिअर असल्या पाहिजेत. आपण अल्गोरिदम ज्याला लिहिलो त्याला तरी आपण कुठं स्पेसिफाय करत होतो की त्या इनपुट ए आहे, इनपुट बी आहे, त्याची व्हॅल्यू काय आहे, आपण कुठेही स्पेसिफाय करत नव्हतो. तरीही ते अल्गोरिदम्स कसे होते तर प्रत्येक स्टेपला क्लिअर होते. तुम्ही कोणत्याही जरी त्याच्यामध्ये व्हॅल्यूज पुटअप केल्या तरी तुम्हाला जे एक्सपेक्टेड आउटपुट आहे ते आउटपुट तुम्हाला दिलं जातं. त्याचसाठी मोस्टली काय करायचं आहे, या सी इनचा वापर करायचा आहे. आता आउटपुट आपण याचं राईट डाऊन करूया. आउटपुटमध्ये पहिलं स्टेटमेंट तुमचं काय येणार आहे तर प्लीज गिव्ह व्हॅल्यू फॉर ए. व्हॅल्यू फॉर ए हा मेसेज तुम्हाला तिथं प्रिंट आउट करून दिला जाईल. त्याच्यानंतर तुम्हाला ज्या नंबरचा स्क्वेअर फाइंड आउट करायचा आहे तो नंबर तुम्ही कीबोर्डच्या आधारे एंटर करायचा आहे. मी तिथं नंबर एंटर केला 10. आता त्याच्यानंतर ह्या कॅल्क्युलेशनचा पार्ट केला जाणार आहे आणि सी आउटचं परत स्टेटमेंट काय आहे तर स्क्वेअर ऑफ ए इज इक्वल टू एस क्यू. एस क्यूमध्ये जे काही कॅल्क्युलेशन होईल ते कॅल्क्युलेशन इथं काय केलं जाईल, प्रिंट आउट केलं जाईल. ह्याचा स्क्वेअर काय येणार आहे 100. आता इथं तुम्ही ती व्हॅल्यूही चेंज करू शकता, म्हणजे तुम्हाला हवा तो नंबर तुम्ही तिथं काय करू शकता, एंटर करू शकता. मला वाटलं की 10चा स्क्वेअर फाइंड आउट करावा, मी 10 एंटर केला. एखाद्याला वाटलं की 20चा स्क्वेअर फाइंड आउट करायचं, ओके, तुम्ही 20 तिथं एंटर करू शकता. इथं तुम्हाला कोणतंही रेस्ट्रिक्शन नाही आहे की हाच नंबर तिथं काय करायला पाहिजे, तुम्ही इनपुट करायला पाहिजे. तुम्हाला हव्या त्या नंबरचा तुम्ही इथं काय करू शकता, स्क्वेअर फाइंड आउट करू शकता. हा प्रोग्राम तुमच्या नोटबुकमध्ये राईट डाऊन करून घ्या. ओके. आता आपण लास्ट एक्झाम्पल याच्यामध्ये एक बघूया सी इनचा यूज करून, की राईट अ प्रोग्राम इन C++ which accepts length and breadth from user and calculate area of rectangle. आता बघा इथं आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे हो, रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचा आहे. त्याच्यासाठी पहिल्यांदा तुमच्या डोक्यामध्ये त्याचा अल्गोरिदम आला पाहिजे. बघा जर तुमचा पहिला चॅप्टर क्लिअर असेल तर त्याच्यावरती डिपेंड खूप सारं इथं आहे. ज्याला तुम्ही पहिला चॅप्टर जर तुमचा व्यवस्थित असेल की अल्गोरिदम्स कसे राईट डाऊन करायचे, प्रोग्राम लॉजिक तुमचं कसं डेव्हलप करायचं ते जर तुम्हाला समजलं असेल तर प्रोग्राम कोड तुम्ही इझिली राईट डाऊन करू शकता. आता इथं काय फाइंड आउट करायला सांगितलं आहे आपला तर रेक्टँगलचा एरिया फाइंड आउट करायचे. आता हा रेक्टँगलचा एरिया कॅल्क्युलेट करत असताना तुम्हाला त्याचा फॉर्म्युला पहिल्यांदा लक्षात असला पाहिजे की रेक्टँगलचा एरिया इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रीथ, की ज्याच्यासाठी लांबी आणि रुंदी या दोन गोष्टीचं तुम्हाला इनपुट हवं आहे. इथं त्यांनी स्पेसिफाय केलेलं आहे प्रोग्राम कोडमध्येच.
की राईट अ प्रोग्राम इन C++ विच ॲक्सेप्ट लेंथ अँड ब्रेड. इथं युजरकडून तुम्हाला लेंथ आणि ब्रेडच्या व्हॅल्यूज ॲक्सेप्ट करायच्या आहेत आणि त्याच्यानुसार काय करायचं आहे, तुम्हाला एरिया कॅल्क्युलेट करायचा आहे. पहिल्यांदा तुमच्या ब्रेनमध्ये त्याचा अल्गोरिदम डिफाईन झाला पाहिजे किंवा फ्लोचार्ट डिफाईन झाला पाहिजे. आता याच्यासाठी मला 3 व्हेरिएबल्सची गरज लागणार आहे. एका व्हेरिएबलमध्ये मी लेंथ स्टोअर करणार आहे, दुसऱ्या व्हेरिएबलमध्ये मी ब्रेड स्टोअर करणार आहे आणि थर्ड जो व्हेरिएबल असणार आहे माझा एरिया, की ज्याच्यामध्ये एरिया कॅल्क्युलेट केला जाईल. ओके, माझी पहिली स्टेप काय असणार आहे, तर हे 3 व्हेरिएबल डिक्लेअर करायचे. इंट एल बी अँड एरिया. बघा, मी लेंथ स्टोअर करण्यासाठी एल हा व्हेरिएबल डिक्लेअर केला, मी ब्रेड स्टोअर करण्यासाठी बी हा व्हेरिएबल डिक्लेअर केला आणि जो काही एरिया कॅल्क्युलेट होईल त्याच्यासाठी एरिया हा व्हेरिएबल डिक्लेअर केला. आता मला इनपुट कुणाच्या व्हॅल्यूज करून घ्याव्या लागणार आहेत, तर लेंथ आणि ब्रेड ह्या 2 व्हॅल्यू मला युजरकडून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी मी पहिलं सी आउटचं स्टेटमेंट लिहिते. एंटर व्हॅल्यू फॉर एल, कारण युजरला आपल्याला सांगायला हवं ना की कशाची व्हॅल्यू तुला एंटर करायचं आहे. त्याच्यासाठी मी पहिल्यांदा मेसेज टाकते की एंटर व्हॅल्यू फॉर एल. एलसाठी इथं काय केली जाईल, व्हॅल्यू इनपुट करून दिली जाईल. त्याच्यासाठी मला CINची यूज करावं लागणार आहे आणि ती जी व्हॅल्यू तो एंटर करणार आहे तो कशामध्ये जाणार आहे, एल ह्या व्हेरिएबलमध्ये. ओके, सेकंड स्टेटमेंट माझं काय असणार आहे, एलची व्हॅल्यू मला मिळाली, आता बीची व्हॅल्यूसुद्धा मला काय करावी लागणार आहे, इनपुट करून घ्यावी लागणार आहे. सी आउट एंटर व्हॅल्यू फॉर बी. जी काही तू व्हॅल्यू एंटर करेल तो कशामध्ये जाणार आहे, बी ह्या व्हेरिएबलमध्ये. सी इन बी. आता मला एल आणि बी या दोघांच्याही व्हॅल्यूज मला मिळालेल्या आहेत. आता मला काय करावं लागणार आहे, तर प्रोसेसिंग पार्ट करावे लागणार आहे, म्हणजेच मला एरिया कॅल्क्युलेट करावा लागणार आहे. फॉर्म्युला काय आहे, तर एरिया इज इक्वल टू एल इंटू बी. हे कॅल्क्युलेशन परफॉर्म केल्यानंतर एरियामध्ये काहीतरी स्टोअर केलं जाईल आणि ते मला काय करावं लागणार आहे, प्रिंट आऊट करावं लागणार आहे. त्याच्यासाठी मी परत सी आऊटचा यूज करते. सी आऊट एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, एरिया कशामध्ये स्टोअर केलेला आहे किंवा कॅल्क्युलेट झालेला आहे, तर त्या एरिया ह्या व्हेरिएबलमध्ये. त्याच्यासाठी मी इथं एरिया राईट डाऊन करते. गेट CH आणि प्रोग्राम कंप्लीट. आता याचा आउटपुट काय असणार आहे बघा. आउटपुट काय दाखवलं जातं, तर जे काही तुम्ही सी आउट स्टेटमेंट लिहिता त्याच्यानुसार त्याचं आउटपुट शो केलं जातं. आता पहिलं सी आउट स्टेटमेंट तुमचं काय आहे हो, तर एंटर व्हॅल्यू फॉर एल. एंटर व्हॅल्यू फॉर एल. इथं तुम्हाला लेंथ तिथं काय करावी लागणार आहे, एंटर करावी लागणार आहे. तुम्ही काही लेंथ तिथं एंटर करू शकता. मी लेंथ एंटर केली 5. ओके, त्याच्यानंतर काय एंटर करायला सांगितलं, एंटर व्हॅल्यू फॉर बी. एंटर व्हॅल्यू फॉर बी. मी बीसाठी व्हॅल्यू इनपुट केली 4. आता मला लेंथ मिळाली, ब्रेड मिळाली. आता ह्या 2 व्हॅल्यू एंटर केल्यानंतर कम्प्युटर काय करणार आहे, त्याच्यावरती प्रोसेसिंग करणार आहे आणि त्याचा एरिया कॅल्क्युलेट करणार आहे. आता त्याचा एरिया कॅल्क्युलेट करून किती येणार आहे, तर 20. मग तो कुठं प्रिंट आऊट केला जाईल, तर एरिया ऑफ रेक्टँगल. एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू, ह्या दोघांचं कॅल्क्युलेशन करून जो काही एरिया तयार होणार आहे 20, तो इथं तुम्हाला काय करून दिला जाईल, प्रिंट आऊट करून दिला जाईल. इथं कोणत्याही एरियासाठी युनिट यूज करायचं नाही आहे, फक्त इथं त्याची व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू पुटअप करायची आहे. लक्षात आलं की CINचा यूज करून आपण आत्तापर्यंत जे बेसिक प्रोग्राम स्टडी केले ते सगळेच्या सगळे प्रोग्राम्स तुम्ही ॲज अ होमवर्क म्हणून काय करायचं आहे, तर CINचा वापर करून परत ते प्रोग्राम सॉल्व करायचे आहेत. फॉर example, to find out average of 3 numbers, to find out cube of given number, to find out area of triangle. हे जे आपण बेसिक प्रोग्राम स्टडी केले की ज्याच्यामध्ये आपण CINचा यूज केला नव्हता, डायरेक्टली व्हेरिएबल डिक्लेअर करून आपण तिथं व्हॅल्यूज त्यांना असाइन केल्या होत्या. त्याच्याऐवजी आता इथं तुम्ही काय करणार आहात, तर CINचा यूज करणार आहात आणि युजर जे काही तुम्हाला व्हॅल्यूज रन टाईमला प्रोव्हाइड करेल त्याच्यानुसार तुम्हाला काय करायचं आहे, त्याचे एरियाज कॅल्क्युलेट करायचे आहेत.
हा ॲज अ तुम्हाला होमवर्क असणार आहे. आजचं लेक्चर जे आहे ते आजचं लेक्चर आपण इथंच स्टॉप करूयात. गुड बाय, हॅव अ नाईस डे.